नमस्कार मंडळी, कशा आहात आपण? आशा करतो आपण सर्वजण आनंदी असाल. आजच्या या भागामध्ये एजटेक ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एजटेक ट्राय टू युअर बेस्ट आपल्या सर्वांचा मराठी चॅनल. साधारण मग आजच्या भागामध्ये मी घेऊन आलो एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, HRA कसं कॅल्क्युलेट करतात याविषयीचा अगदी सोपा सहज व्हिडिओ. तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि कॉम्प्युटरवर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे टाईप करायचं आहे HRA कॅल्क्युलेटर. HRA कॅल्क्युलेटर टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर मारायचं आहे. एंटर मारल्यानंतर पहा तुमच्या समोर इथं हाऊस रेंट अलाउन्समेंट ओपन होतात आणि या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे मिळतात. त्यातले मी एक तुम्हाला सांगणार आहे. 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे, ते म्हणजे HRA कॅल्क्युलेटर ऑनलाईन टुडे ऑर युअर हाऊस रेंट अलाउन्स. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला HRA एक्झाम्पशन कॅल्क्युलेटर दिसेल. आता हे केवळ तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा हेतू असा आहे की HRA किती आपण माफ करू शकतो किंवा आयकरामधून आपल्याला किती सवलत मिळू शकते हे बऱ्याचदा कॅल्क्युलेट करण्यात खूप वेळ जातो आणि ते खूप क्लिष्ट काम आहे. त्याच्यामुळं आता सध्या आयकर गणना चालू आहे, तर तुम्हाला तुमच्या सॅलरीमधील किती HRA तुमचा टॅक्सेबल नाहीये हे तुम्हाला माहीत होईल. तर मित्रांनो, आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखी नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्यास खूप इंटरेस्ट वाटेल. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही HRA क्लेम करत नसाल किंवा तुम्हाला HRA मिळतच नसेल तर तुम्हाला 60,000 पर्यंत सवलत मिळू शकते आणि तो रूल आहे 80. यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे तुमची बेसिक सॅलरी रिसिव्ड, तुमचा DNS अलाउन्स किती मिळाला ते माहिती असणं आवश्यक आहे, तुम्हाला पगारातून HRA किती मिळाला आहे याची माहिती असणं आवश्यक आहे आणि तुम्ही टोटल रेंट किती पेड केलंय हे सर्व या 4 गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं पगारपत्रक घ्यायचं आहे हातामध्ये. या पगारपत्रकामध्ये तुम्हाला बेसिक सॅलरी रिसिव्ह झालेली द्यायची आहे. त्याच्यामध्ये समजा मी माझं उदाहरण सांगत आहे, मला एकूण बेसिक सॅलरी जी भेटलेली आहे ती आहे 5,33,600 ही माझी बेसिक सॅलरी मला मिळालेली आहे. त्यानंतर मला DNS अलाउन्स म्हणजे महागाई भेटलेली आहे, ती भेटलेली आहे 90,712. त्यानंतर पगारामधून मला HRA जो भेटला आहे तो आहे 42,688 आणि मी टोटल रेंट पेड केलेला आहे 1,08,000 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व माहिती भेटल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. मी माझा ईमेल टाकतो. डू यू लिव्ह इन दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर येस करायचं आहे, राहत नसाल तर नो करायचं आहे. आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट या बटनावर क्लिक करायचं आहे. अतिशय सोपं आहे हे कॅल्क्युलेटर, अगदी इझी आहे. आता इथे रिझल्ट पहा, इथं HRA चार्जेबल टू टॅक्स, इथं मला रिझल्ट दिसलेला आहे की माझा जो HRA मिळाला आहे तो 0 रुपयाचा टॅक्सेबल आहे. त्यासाठी बघा इथं काय काय आहे. 40% ऑफ बेसिक सॅलरी 2,49,725 ही कॅल्क्युलेटर तुम्हाला अगदी दिसत आहे. त्याच्यामुळं ही संपूर्ण कॅल्क्युलेटर अगदी फ्रीमध्ये वापरण्यास उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त वापरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. माझ्या YouTube चॅनलला प्रमोट करा, शेअर करा, जेणेकरून मला नवीन सबस्क्राईबर मध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.